नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे, आजचा सब्जेक्ट एक्सपर्ट. मित्रांनो, पर्पल हार्ट प्रेझेंट्स T12 या सिरीज मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आपला सब्जेक्ट रिव्हाइल करणार आहोत, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 म्हणजे M3, ज्याचे सगळ्यांना धाक असतो. आणि या M3 2024 पॅटर्न मध्ये आज आपण बघणार आहोत ENTC डिपार्टमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, नंतर VLSI डिझाइन अँड टेक्नॉलॉजी, कोर इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रियल ENTC इंडस्ट्रियल या चारही डिपार्टमेंट साठी आपण M3 24 पॅटर्न आज रिव्हाइल करणार आहोत. मी पुन्हा एकदा क्लिअर करून देतो. बघा, M3 2024 पॅटर्न फॉर ENTC इंडस्ट्रियल, त्याच्यानंतर VLSI डिझाइन टेक्नॉलॉजी, कोर इलेक्ट्रॉनिक्स या चारही डिपार्टमेंट साठी आज M3 आपण रिव्हाइल करणार आहोत. या चारही डिपार्टमेंट साठी M3 चा सिलेबस सेम आहे, त्यामुळे क्वेश्चन पेपर सेम असतो, त्यामुळे स्ट्रॅटेजी या चारहींसाठी एक्झॅक्ट सेम असेल. सो हा व्हिडिओ चारही डिपार्टमेंट साठी सेम आहे, सगळ्यांनी फॉलो करायचं. मित्रांनो, M3 चा सुरुवातीला अभ्यास करण्याच्या आधी पेपर पॅटर्न जाणून घेऊया. बघा, M3 हा 70 मार्काचा 2.5 तासाचा पेपर आहे. याच्यामध्ये टोटल 6 मेन प्रश्न आहे. पहिला क्वेश्चन जो आहे तो 10 मार्क्ससाठी 5 MCQ असतात आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6 हे अनुक्रमे युनिट नंबर 1, 2, 3, 4, 5 वरती असतात. म्हणजे थेरी जे क्वेश्चन आहे ते 60 मार्कला, 10 मार्काचे MCQ असं 70 मार्काचा पेपर असतो. पहिला क्वेश्चन 10 मार्कला MCQचा, थेरी क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन 12 मार्कला 5 क्वेश्चन, 12×5 = 60 प्रश्न. आता या 12 मार्काच्या प्रश्नामध्ये टोटल 5 बीट असतात. 5 पैकी एनी 3 सॉल्व्ह करायचे, म्हणजे प्रत्येक बीटला 4 मार्क, 4×3 = 12 या प्रकारचा M3 चा पेपर पॅटर्न असतो. आता M3 चा IMP क्वेश्चन तुम्हाला देतो, पण त्याच्यापूर्वी सिंगल डबल मार्क घेऊन जे काठावर पासिंग आपली कधी कधी हुकते ना, ती कशी कव्हर करायची खूप महत्वाचं आहे. आधी ते समजून घ्या. म्हणजे काय होतं, आले 22 मार्क, 6 मार्कांनी M3 राहिला, 24 मार्क 4 मार्कांनी राहिला, ते 2-3 मार्क आपण कसे इझिली कव्हर करू शकतो ती स्ट्रॅटेजी समजून घ्या. मग इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्याच्यातले टॉप 5 IMP ते पण तुम्हाला सांगतो. बघा काय करायचं की प्रत्येक क्वेश्चन लिहिताना ना स्टेप वाईज लिहा आणि फॉर्म्युले कर्ली ब्रॅकेट मध्ये मेन्शन करा. म्हणजे प्रश्न जरी चुकला फॉर्म्युल्याला तर अर्धा 1 मार्क असतो, 1-2 मार्क तिथे सिक्युअर झाले. आणि स्टेप वाईज लिहिण्याचा फायदा काय, समजा स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 लिहिला, स्टेप 3 चुकली तर स्टेप 1, 2 चे मार्क भेटणार आहे ना. सो अशा प्रकारे अर्धा 1 मार्क तिथे कव्हर होऊन जातो. आणि सेकंड, मी 10 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो, पेपर सेट करणाऱ्यांनी मुद्दामून एक प्रश्न M3 मध्ये चुकवलेलाच असतो. आणि जर तुम्ही गिवन डेटा जरी लिहिलेला असला त्या बीटचा, त्या क्वेश्चनचा, तुम्हाला 4 पैकी 4 मार्क तिथे भेटून जातात. ते 4 मार्क फॉर्म्युल्यांचे 1-2 मार्क झाले ना, 8 मार्क, 6 मार्क इथेच कव्हर झाले. 22 आणि 6 28, 24 आणि 6 30 झाला ना पास. सो कळालं ही ट्रिक, लक्षात ठेवू. एक पण प्रश्न सोडायचा नाही. प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट कर, ऍटलीस्ट गिवन डेटा तरी लिहून ठेवू, कारण एक तरी प्रश्न चुकीचा असणार आहे, त्याच्यात तुझे 4 मार्क सिक्युअर होता. आणि फॉर्म्युला लिहून टाकले, 1-2 मार्क तिथे झाले, 5-6 मार्क असेच कव्हर होता. सो मित्रांनो, जसं मी सांगितलं की आता आपण या सेक्शन मध्ये युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया, ज्याला 40 मार्क घ्यायचे आणि ज्याला आउट ऑफ 70 पैकी 70 घ्यायचे, दोघांच्या हिशोबाने सांगतो. आणि त्याच्यामध्ये पण टॉप 5-6 असे कुठले मेन प्रश्न आहे जे 1-2 दिवसात करून 20 ते 24 मार्क फिक्स होता, ते पण क्लिअर करून देतो. बघा, युनिट वाईज जाऊया. पहिला युनिट आपला LD मध्ये लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, जनरल मेथड, व्हेरिएशन पॅरामीटर, शॉर्टकट मेथड आणि कॉची लेजेंड्री हे 5 मुख्य टाईप आहे. पण याच्यामध्ये सोप्यातले सोपे कुठले ज्याच्यात आपल्याला 8 मार्क पडू शकतात, तर बघा, पहिल्यांदा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन करून घ्यायचं, व्हेरिएशन पॅरामीटर करून घ्यायचे. व्हेरिएशन पॅरामीटरचे टोटल 7-8 प्रश्न आहे, त्याच्यातलेच नेहमी रिपीट होतात, तो ते व्हेरिएशन पॅरामीटर केले. आणि शॉर्टकट मेथड मध्ये e⁻x आणि साइन कॉसची शॉर्टकट मेथड, एवढं जर केलं 8 मार्क पडतात. आणि ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, मग ऑब्विसली त्याने शॉर्टकट मेथडच्या सगळ्या केसेस, 6ची 6 केस प्लस आपलं कॉची लेजेंड्री हे पण कव्हर करायचं, म्हणजे त्याला 12 मार्क पडतात. आता येऊया युनिट नंबर 2 जो आहे न्यूमरिकल मेथड. न्यूमरिकल मेथड मध्ये 8 मार्क पडण्यासाठी न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड मेथड, युलर्स मेथड आणि रंगेकुत्ता मेथड. आणि 12 मार्क पाडायचे असेल तर 2 मार्क मेथड अजून ऍड करा, ती आहे लॅग्रांजेस इंटरपोलेशन आणि मॉडिफाईड युलर. 5 मेथड केल्या तर 12 मार्क, आणि पहिल्या 3 सांगितल्या त्याने 8 मार्क. त्याच्यानंतर पुढचा युनिट आहे फुरियर आणि झेड ट्रान्सफॉर्म. बघा, फुरियर ट्रान्सफॉर्म न्यूमरिक त्याच्यात हायर ऑर्डर इंटिग्रेशन करावे लागतात, सो तो खूप टफ आहे. त्याच्यामध्ये एकच टाईप करा, तो आहे इनवर्स फुरियर, ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस इनवर्स हे आपण शोधतो, तो सोपा टाईप आहे, तो तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर बाकी फुरियर स्किप करा. आउट ऑफ 12 मार्कासाठी पण ही स्ट्रॅटेजी वापरायची का फुरियर पूर्ण स्किप करा, फक्त इनवर्स फुरियर्स, त्याच्यामध्ये साइन कॉस आणि ईचे प्रॉब्लेम, हे 3 झाले. आणि झेड ट्रान्सफॉर्म जो आहे, झेड मध्ये काय काय करायचं बघा,
इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड, पार्शियल फ्रॅक्शन मेथड आणि डिफरन्शियल इक्वेशन मेथड. बस या 3 मेथड. फुरियर मध्ये मी एक मेथड सांगितली इनव्हर्स, त्याच्यातले सब टाइप सांगितले कोसाइन इनव्हर्स, साइन इनव्हर्स आणि ईची मेथड. आणि झेड ट्रान्सफॉर्म मध्ये फक्त पार्शियल फ्रॅक्शन, इन्व्हर्जन इंटिग्रल मेथड आणि डिफरन्शियल इक्वेशन हे 3 प्रकार. एवढं केलं 12 मार्क पडतात. आणि ज्याला फक्त 8च मार्क पाहिजे तो त्यांनी फुरियर पूर्ण सोडवा आणि झेडचे जे सांगितले 3 टाइप ते करा, त्याला 8 मार्क पडतात. आता येऊया व्हेक्टर कॅल्क्युलस, चौथा युनिट. व्हेक्टर कॅल्क्युलस शक्यतो सगळ्यांनी करू नका, ज्याला जे पास व्हायचंय त्यांनी फक्त व्हेक्टर कॅल्क्युलस मध्ये स्टोक्स थेरम करा बस. पण ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे त्यांनी स्टोक्स थेरम, इंटरसेक्शनच्या मेथड, त्याच्यानंतर गॉस स्टोक्स थेरम, त्याच्यानंतर इंटरसेक्शनचा मेथड, त्याच्यानंतर लाईन इंटिग्रल सोपा टॉपिक आहे, त्याच्यानंतर ग्रीन्स लेमा, हे 4 टॉपिक करा, 12 मार्क पडतात. आणि ज्याला पूर्ण बीट अटेम्प्ट करायचे मग त्यांनी गॉस डायव्हर्जन्स करावं लागेल. पण गॉस डायव्हर्जन्स जरी नाही केलं, फक्त हे 4 टॉपिक केले तरी 12 मार्क पडूनच जातात. आणि शेवटचा सगळ्यात सोपा युनिट आहे स्टॅट्स प्रोबॅबिलिटी. हा सगळ्यांनी कव्हर करायचा आहे. याच्यात काय करायचं बघा, स्टॅट्स मध्ये भरपूर टाईप आहे, पण 3च टाईप तुम्हाला सांगून देतो. पहिला कोरिलेशन रिग्रेशन, त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, आणि त्याच्यानंतर येतो मोमेंट स्क्यूनेस, कुर्टोसिस. हे 5 टाईप केले स्टॅट्सचे फुल मार्क कव्हर होता. आणि मोमेंट स्क्यूनेस जरी सोडला, बाकीचे 4 केले तरी 8 मार्क कव्हरच होतात. पण मोमेंट स्क्यूनेस करणं गरजेचं आहे, कारण कधी कधी त्याचेच 2 प्रश्न येतात त्यामुळे. ओके. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये जर गेलो आपण तर ह्या स्टॅट्सच्या 4-5 पॉईंट सोबत प्रोबॅबिलिटी मध्ये फक्त बायनॉमियल आणि पॉइझन डिस्ट्रीब्युशन करा. हे स्टॅट्सचे 8 आणि प्रोबॅबिलिटीचे 4, 12 मार्क फिक्स होता. क्लिअर. आणि एखाद्याला प्रोबॅबिलिटीवर भर द्यायचा आहे फक्त, तर त्यांनी प्रोबॅबिलिटी मध्ये काय करायला, बायनॉमियल, पॉइझन्स, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन हे प्रोबॅबिलिटीचे 4 करा. आणि मग स्टॅट्स मध्ये काय करा, कोरिलेशन, रिग्रेशन. असं केलं तर प्रोबॅबिलिटीचे 8 आणि स्टॅट्सचे 4 असे पण 12 मार्क कव्हर होता. सो मित्रांनो, ह्या पद्धतीने मी युनिट वाईज प्रत्येक युनिट मध्ये साधारणतः 8 ते 10 टाईप आहे, त्याच्यामधले मी फक्त आयएमपी तुम्हाला 4-5 पॉईंट सांगितले, हे कव्हर केले, आउट ऑफ मार्क फिक्स होता. आता येऊया या पूर्ण M3 मध्ये टॉप 5-6 कुठले क्वेश्चन आहे ज्याने 20 ते 24 मार्क फिक्स होता. तो लक्षात घ्या. आपल्याला युनिट नंबर 1 जो आहे LD आणि युनिट नंबर 4 आहे वेक्टर कॅल्क्युलस, तो करायचाच नाहीये. मग आता कुठले युनिट राहिले, युनिट नंबर 2, 3 आणि 5 याच्यामधनच आपल्याला 20 ते 24 मार्क कव्हर करायचे. सो बघा, युनिट नंबर जो 3 आहे, युनिट नंबर 2 आहे न्यूमरिकल मेथड. याच्यात काय करा, न्यूटन फॉरवर्ड बॅकवर्ड, युलर्स मेथड आणि रंगेकुत्ता. सगळ्यात सोपं, 8 मार्क झाले, 3 प्रश्न कव्हर झाले. नंतर झेड ट्रान्सफॉर्म मध्ये पार्शियल फ्रॅक्शन आणि डिफरन्शियल इक्वेशन करा, हे 2 प्रश्न, 5 प्रश्न झाले, 20 मार्क फिक्स झाले. आणि अजून एक क्वेश्चन देतो स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी मध्ये, तो करून घ्या. तो आहे कोरिलेशन रिग्रेशन. या दोघांपैकी एकच प्रश्न येतो, म्हणून हे दोघं आपल्याला घ्यावं लागतील. हा 6वा प्रश्न झाला, कोरिलेशन रिग्रेशन. बस 6 प्रश्न, 24 मार्क फिक्स. आणि एखाद्याला स्टॅट्सच्या ऐवजी प्रोबॅबिलिटीला जायचं असेल तर त्यांनी 6वा प्रश्न बायनॉमियल किंवा पॉइझन दोघांपैकी एक करा, कारण दोघं एकमेकांना और येतात, दोघं करावंच लागेल, दोघांपैकी एक. अशा प्रकारे 6 प्रश्न झाले, 24 मार्क फिक्स. मित्रांनो, आयएमपी क्वेश्चन बघितले. आता पेपर लिहायचं. पेपर कसा लिहायला पाहिजे, पहिली गोष्ट स्टेप वाईज लिहा. म्हणजे उदाहरणार्थ समजा स्टोक्स थेरम सोडवायचं आहे, 3 स्टेप मध्ये लिहा. पहिल्या स्टेप मध्ये W = इंटिग्रेशन F बार DR बार, फॉर्म्युला, मग त्याचं एक्सप्लेनेशन. सेकंड स्टेप मध्ये फिगर, सर्कल, इलिप्स, स्फिअर कुठली, तिचे पॅरामेट्रिक इक्वेशन. आणि स्टेप 3 मध्ये रिडक्शन फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करायचे. स्टेप वाईज लिहा. म्हणजे समजा खालची स्टेप चुकली, पहिल्या 2 स्टेपचे मार्क तर भेटतात, फॉर्म्युले कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहा. हे क्लिअर झालं. हा पहिली ट्रिक. आणि दुसरी प्रेझेंटेशनची ट्रिक आहे, जे 3 प्रश्न आपल्याला सगळ्यात भारी जमतात ते आधी सोडवा. कारण पहिले 3 क्वेश्चन चेक करता करता एक्झामिनरला वाटल्यावर हा मुलगा हुशार आहे, कारण पहिले 3 प्रश्न ऍक्युरेट असतील त्याला वाटेल हा हुशार आहे, मग तो पुढे मोकळ्या हाताने पेपर चेक करतो. सो कळालं, स्टेप वाईज लिहा. पहिले सगळ्यात सोपे फिक्स येणारे 3 प्रश्न पहिल्यांदा लिहा. प्रेझेंटेशन झालं. आता येऊया M3चं पर्पल ॲट ऍप्लिकेशन, ते डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये M3 मी ENTC स्वतःने शिकवला आहे. तो कोर्स बघा माझा, त्याच्यात मी मराठीत कॉन्सेप्ट शिकवलाय, कॅल्सी ट्रिकवर पूर्ण M3 शिकवलाय. प्रत्येक युनिटमध्ये खूप सारे फ्री लेक्चर दिले, अनलॉक लेक्चर, जवळजवळ 20-22 मार्काचे फ्री लेक्चर आहे. ते बघा, ऍप डाउनलोड करून M3च्या कॉन्सेप्ट मराठीत समजून घ्या. त्या समजल्या व्हिडिओज मधनं की मग काय करायचं, तिथे सॉल्व पेपर मी दिले, मागचे सगळे PYQ सॉल्व करून दिले, ते PYQ सॉल्व करत जा. व्हिडिओ लेक्चर मधून M3 कव्हर करायचं, लगेच तो युनिट झाला की त्या युनिटवरची PYQ करायची. व्हिडिओ PYQ मी सॉल्व करून दिले, पहिल्यांदा स्वतः सोडवा, नाही जमले तर मी सॉल्व करून दिले, ते बघा. या पद्धतीने करा M3 स्कोर. आणि MCQचे आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे, स्ट्रॅटर्जी फोल्डर आहे तो बघा, त्यात MCQ कसे सॉल्व करायचे ती स्ट्रॅटर्जी दिली. एवढं कव्हर करा, आपण माझ्या M3च्या कोर्स मधनं M3 स्कोरच होईल.
सो मित्रांनो, M3 मध्ये आता एक महत्वाचा प्रश्न कव्हर करूया की सर आम्हाला टाइमच पुरत नाही. हे का होतं? कारण M3 सोडवताना आपण प्रॅक्टिस करून जात नाही. टाइम मॅनेजमेंट करण्याची ट्रिक सांगतो. M3 चा पेपरला जाण्याच्या आधी काय करा, पेपर ऍटलिस्ट 2 पेपर घरी स्वतः पेपरची आपली रंगीत तालीम करून सोडून बघा. म्हणजे काय करायचं, M3 चा पूर्ण अभ्यास झाला, रूम मध्ये एकटं बसा, रूम लॉक करून घ्या, 2.5 तास अलाराम लावा, पेपर सोडवा. पहिल्यांदा पेपर सोडवा, तो साधारणतः 20-25 मार्कात सॉल्व्ह होईल. तो सॉल्व्ह झाला की मी जे पेपर सोल्युशन आपल्या ऍपमध्ये दिले त्यावरनं चेक करून घ्या, तुम्हाला कळेल कुठे चुकतंय. पहिल्यांदा 20-25 मार्कात सॉल्व्ह झाला, दुसऱ्या दिवशी पुन्हा अभ्यास करा आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम 2.5 तासाचा टाइम लावा, पेपर सोडवा. आता तुमचा 40-45 मार्कात सॉल्व्ह झाला असेल. असा 2दा घरी सोडवा, चेक करा, तुम्हाला कळेल काय चुकतंय. मग तिसऱ्यांदा ऍक्च्युअल पेपरमध्ये युनिव्हर्सिटीच्या सोडवा, बघा तिथे 70 मार्काचा अटेम्प्ट झालेला असेल. का? कारण हे 2दा पेपर सोडवल्याने तुमचा टाइम मॅनेजमेंट क्लिअर होईल. कसा क्लिअर होईल? स्वतः पेपर सोडवल्यामुळे काय होईल तुम्हाला कळेल, कुठले प्रश्न आधी घ्यायचे, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे, कुठल्या क्वेश्चन मध्ये तुमचा वेळ जातोय, कॅल्सी कुठे वापरायचा आहे, कुठल्या क्वेश्चनला किती टाइम द्यायला पाहिजे. हे पेपर सोडवशाल तेव्हा तो टाइम क्लिअर होईल. आणि अशा प्रकारे गेलो टाइम मॅनेजमेंट तुमचा क्लिअर होईल. M3 ला तुम्हाला असं कधीच होणार नाही की टाइम पुरला नाही, उलटा टाइम उरेल. कळालं मित्रांनो? आणि लास्ट नाईट रिव्हिजन कशी करायची, अभ्यास करताना काय करा की टॉपिक आणि त्याच्या स्टेप्स आणि फॉर्म्युले एवढं लिहून ठेवायचं. 5 युनिटचे 5च पेजेस, एवढ्या मोठ्या M3 मधनं फक्त 5 पेज मध्ये M3 बसवायचं. कसा? टॉपिक, त्याच्या स्टेप्स, फॉर्म्युले एवढंच लिहून ठेवायचं. आणि ज्या दिवशी पेपर आहे समजा 10 वाजता, 8 वाजता फक्त तेवढं वाचायला घ्यायचं. 2 तासात 8 ते 10 मध्ये किंवा 9:30 पर्यंत 1.5 तासात तेवढंच वाचायचं. तुम्हाला क्लिअर होईल कुठल्या टाइप मध्ये काय काय स्टेप्स वापरायचे, काय फॉर्म्युले. बस या पद्धतीने लास्ट नाईट रिव्हिजन करा, M3 स्कोर. आणि मित्रांनो, M3 मध्ये सर्वात जास्त एकच चूक होते, ती म्हणजे मुलं कॅल्सी वापरत नाही. मित्रांनो, M3 माझ्या व्हिडिओ बघा, ज्या अनलॉक करून ठेवल्या मी सगळीकडे. युनिट 1च बघा, LD, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, स्टॅट्स प्रोबॅबिलिटी बघा, कोरिलेशन वगैरे सगळं मी अनलॉक ठेवलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सरांनी प्रत्येक गोष्ट कॅल्सी ट्रिकवर शिकवली. म्हणजे टेबल जे आपण एक एक बटन दाबून काढतो स्टॅटिस्टिक्सचा, तो हार्डली 15 सेकंदात तयार होतो इक्वेशन फॉर्म करून कॅल्सी ट्रिकवर. आपले पहिल्या याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये रूट्स काढायचे, डायरेक्ट कॅल्सीवर येतात. सगळं M3 कॅल्सीवर मी शिकवलं. सो कॅल्सी वापरा, कॅल्सीच्या ट्रिक शिका. प्रत्येक युनिटमध्ये कॅल्सी वापरत होतो. कॅल्सीने काय होईल, तुमचं जवळ 15-20 मिनिटं वाचतील. ही सगळ्यात मोठी चूक आहे की आपण कॅल्सी वापरत नाही. सो कॅल्सी वापरा, M3 स्कोर होईल. सो मित्रांनो, मला खात्री एकदम सोप्या पद्धतीने, ज्याला M3 काहीच येत नाही, M3 ची भीती वाटते, प्लस मायनस येत नाही, M3 पुस्तक बघून भीती वाटते, त्याला सुद्धा समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने पूर्ण M3 मी ते रिव्हील केलाय. ज्या स्ट्रॅटर्जी दिल्या नाही त्या फॉलो करा. आणि मी दिलाय माझ्या कोर्सवरनं M3 करा, 100% गॅरंटेड. तुम्हाला काहीच येत नाही M3 तरी M3 तुम्ही स्कोरिंग कराल. बेस्ट ऑफ लक.